रहस्य कथा। होळी हा रंगाचा सण आहे. पूर्ण भारतात होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. होळी म्हटली की आपल्या मनात दरवर्षीच्या होळीच्या आठवणी ताज्या असतातच. पण एक परिवार असा आहे ज्यांच्यासोबत भूतकाळात घडलेल्या होळीबद्दलच्या आठवणी हे ते कधीच विसरू शकत नाहीत. 1999 सालची होळी हे गुजरातमधील शाह परिवारासाठी फारच दुःखदायक होती. कारण त्या होळीत त्यांचा परिवाराचा दिवा कायमचा विझला होता. कोकिलाबेन शहा आणि जितेश शहा यांच्या 14 वर्षाच्या मुलाचं नाव जिग्नेश होतं. गाव तसं थोडं मागासलेलं होतं. गावाच्या एका ठराविक ठिकाणी रात्री गावकरी होळी जाळत असत. होळी दहन बघण्यासाठी प्रत्येक घरातून एक व्यक्ती जायचा. त्या रात्री होलिका दहन बघायला जिग्नेश एकटाच गेला होता. रात्री पेटलेल्या होळीचं दर्शन घेऊन जिग्नेश उशिरा एकटाच घरी परतत होता. रस्त्यावर अंधार होतं. त्यावेळी तो अंधारात कशाला तरी ठेच लागून खाली पडला आणि त्याने अंधारात चंद्रप्रकाशात नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर तो नारळ होता आणि त्याच्यावर कुंकू वाहिलं होतं. ही वस्तू कुंकू वाहिलेला नारळ आहे हे समजतच घाबरून जिग्नेशने हातात उचललेला नारळ खाली फेकला आणि हात झटकत बाजूला झाला. आपण चुकून उचललं, यामुळे काहीच होणार नाही असा मनात विचार करत तो घराच्या दिशेने चालू लागला. 4 पावले पुढे जाताच जिग्नेशचं डोकं भिरभिरल्यागत वाटू लागलं आणि तो एकाएकी जमिनीवर बसला. त्याने समोर अंधारात पाहिलं तर पांढऱ्या साडीतील एक बाई जिच्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं होतं आणि जिचे केस विस्कळीत झाले होते ती जिग्नेशच्या समोर येऊन उभी होती. तिला पाहून जिग्नेश घाबरून ओरडला आणि पुढील काही क्षणात ती बाई जिग्नेशच्या शरीरात आरपार गेली. रात्री जिग्नेशच्या घरी जिग्नेश अजूनही न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याचा शोध घ्यायला सुरू केलं. त्यांना गावापासून थोडा बाहेरच्या अंगाला एका झाडाखाली एक मुलगा लांबून ज्याची पाठ दिसत होती तो जमिनीवर बसून काहीतरी करत असताना दिसला. त्यांनी टॉर्चचा उजेड मारताच तो पाठमोरा बसलेला मुलगा हा जिग्नेशच आहे असं त्यांना समजलं. ते वेगात पावले उचलत आवाज देत जिग्नेशकडे गेले आणि ते जिग्नेशजवळ पोचले. आवाज दिल्यावरही जिग्नेश मागे वळून बघत नव्हता. तो फक्त विचित्र हातवारे करून आपली मान वाकडे करून हसत होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याचं तोंड आपल्या दिशेने फिरवलं असता त्यांना धक्काच बसला आणि ते मागे सरले. कारण त्यांच्या मुलाचे डोळे पूर्णतः पांढरे पडले होते आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. हा काही साधारण प्रकार नाही हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी गावातील आणखीन 4 जणांना बोलवून आपल्या मुलाला जबरदस्तीने उचलून गावात नेलं आणि घरातील अंगणातील खाटेला बांधून ठेवलं. बांधल्यावरती ते प्रेत जोरजोरात त्यांना वाईट शब्द शिवीगाळ करू लागलं. दुसऱ्या दिवशी होळीचा सण असल्यामुळे तांत्रिक मिळणं थोडं कठीण होतं. रंगपंचमी झाल्यावरती त्यांनी आसपासच्या गावातून एका सिद्धबाबाला बोलावलं. बाबाने घरात पाऊल ठेवताच त्यांना घरात एका अतृप्त आत्म्याचा वावर असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांना जिग्नेशसमोर घेऊन जाण्यात आलं. बाबाला बघताच खाटेला बांधलेला जिग्नेश फारच संतापला आणि तो बाबाला शिवीगाळ करत आपल्या हाताला बांधलेली दोरी सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. बाबा, यहाँ से चला जा, नहीं तो मैं इस बच्चे के साथ तुझे भी मार डालूंगा, असं त्याने बाबाकडे बघत गुरगुरतच म्हटलं. हा साधा प्रकार नाही हे बाबाने ओळखलं होतं. एक विशिष्ट अनुष्ठान करावं लागेल असं बाबाने शहा परिवाराला सांगितलं. आज मध्यरात्री 12 वाजता आपण ही साधना करू असं बाबाने म्हणत बाबा सामग्री गोळा करायला गेला. रात्र झाली आणि सर्व साहित्य तयार केले गेले. अंधार पडताच होम हवन करून समोर जिग्नेशला खुर्चीला बांधून बसवण्यात आलं. बाबा, होगा मैं टेटली कोशिश करूं पर हूँ आ बालक ने छोड़ीश नहीं. म्हणजे बाबा, तू कितीही प्रयत्न कर पण मी या बालकाला सोडणार नाही असं म्हणत ते प्रेत जोरजोरात हसायला लागलं. बाबा मंत्र म्हणत यज्ञ समिधा टाकत होते. इतक्यात जिग्नेशच्या शरीरातील ते प्रेत हे तडफडू लागलं. यामुळे या झटापटीत जिग्नेश खुर्चीवरून बांधलेल्या अवस्थेतच खाली पडला. त्याला बाबाच्या शिष्याने उचलून पुन्हा बसवलं आणि बाबाच्या सांगण्यावरून एक मोठा आरसा आणला गेला व तो जिग्नेशच्या समोर ठेवण्यात आला आणि बाबा जिग्नेशच्या मागे उभा राहून मंत्रोच्चारण करू लागला. काही सेकंदच झाले असतील. जिग्नेशची नजर आरशावर केंद्रित झाली.
त्याच्या मागे उभ्या असलेल्या तांत्रिकाकडे तो आरशातूनच बघत होता. यानंतर काही वेळाने आरशात जे दिसलं ते पाहून बाबाचे शिष्य आणि जिग्नेशचे परिवारवाले दोघेही हादरले. कारण आरशात समोरच्या खुर्चीवर जिग्नेश नाही तर एका पांढऱ्या साडीतील बाई बसलेली होती, जिचे डोळे पूर्णतः पांढरे झाले होते आणि तिचं तोंड रक्ताने भरलं होतं. तिचं रूप भयानक आणि किळस आणणारा वाटत होता. बाबाने त्याला विचारलं, कोण हो तुम और इसे क्यों पकडा है? असं म्हणताच ते प्रेत ओरडून, मैं वैश्या हूँ. मेरी हत्या 400 साल पहले एक गांव के सरपंच ने की थी और मुझे अपनी जमीन में दबा दिया था. तब से मैं इस प्रेत योनि में भटक रही हूँ और मैं जवान मर्दों को अपना शिकार बनाती थी, उनको मारकर अपने साथ रख लेती थी. अब तक मैंने सैकड़ों मर्दों को अपना निशाना बनाया है. इस लड़के से पहले एक आदमी को मैंने अपने कब्जे में लिया था, पर एक बाबा ने मुझे नारियल में कैद करके रास्ते में फेंक दिया और उस ही रात इसने नारियल को उठाया. इसलिए मैंने इसको पकड़ा है, पर यह मेरा शिकार है. मैं इसे नहीं छोड़ूंगी. मैं इसे अपने साथ ले जाऊंगी. असं म्हणत ती जोरजोरात हसू लागली. आरशात तिचा खरा चेहरा स्पष्ट दिसत होता, जिला पाहून घराचे सर्व लोक घाबरले होते. यह बच्चा अभी छोटा है, छोड़ दो इसे. इसने तेरा कुछ नहीं बिगाड़ा, इसे सजा क्यों दे रही हो? असं त्या तांत्रिकाने म्हटलं. यावर तिने, तू बे कुत्ते, तुझे एक बार बोला हुआ समझ में नहीं आता क्या? चला जा यहाँ से, यह मेरा शिकार है और मैं इसे कब तक ले जाऊंगी. असं म्हणत ते प्रेत जोरजोरात विचित्र आवाजात हसू लागलं. तांत्रिकाचा मंत्रोच्चार वाढताच तिला त्रास होऊ लागला होता, पण तरीही प्रेताने जोरजोरात आपल्या डोक्याचा मागचा भाग खुर्चीवर आपटायला सुरू केला. तांत्रिकाने अभिमंत्रित केलेलं पाणी त्या प्रेताच्या तोंडावरती शिंपडलं. तोंडावरती पाणी शिंपडलं असता प्रेत डोकं आपटायचं थांबलं आणि जोरजोरात किंचाळू लागलं. तांत्रिकाच्या अनुष्ठानाचा शेवटचा भाग बाकी होता. तांत्रिकाने आपल्या एका हातात नारळ घेतलं आणि जिग्नेशच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवलं. यानंतर जिग्नेश बेशुद्ध पडला. तांत्रिक म्हणाला, या नारळामध्ये मी प्रेताला कैद केलेलं आहे आणि आता या नारळाला घरापासून कुठेतरी लांब नेऊन टाका आणि टाकल्यावरती मागे वळून पाहू नका, सरळ घरी या. घरातील एका सदस्याने तो नारळ घरापासून काही अंतरावरती गावाच्या वेशीबाहेर नेऊन टाकला आणि यानंतर आदल्या दिवशी त्याला थोडं बरं वाटलं. सर्व काही ठीक झालं आहे असं सर्वांना वाटतच होतं, पण त्यांना कुठे माहीत होतं की संकट अजून बाकीच आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी जिग्नेशला एकामागून एक रक्ताच्या 6-7 उलट्या झाल्या आणि यानंतर त्याची तडफडून मृत्यू झाली. जिग्नेशचं शरीर काळनिळं पडलं होतं आणि जिग्नेशचे डोळेही पूर्णतः पांढरे पडले होते. असं म्हणतात त्या प्रेतानेच जिग्नेशचा बळी घेतला होता. चुकून का होईना दुर्दैवाने जिग्नेश हा त्या उताराचा बळी गेला होता. असं असलं तरी जिग्नेश हा शेवटचा बळी नव्हता. जोपर्यंत ते प्रेतयोनीत भटकत आहे तोपर्यंत जिग्नेशप्रमाणे अनेक लोक बळी पडतच राहणार. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आपल्याला आमच्या आजच्या कार्याचा हा भाग कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू नवीन करेसोबत. धन्यवाद.